नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही निकालाची वाट पाहत होतात. बरेच जण कमेंट करून विचारत होते, तर त्याचा निकाल आता प्रसिद्ध झालेला आहे. सर्वात अगोदर ही तुम्हाला गुड न्यूज देतोय मित्रांनो. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. याची लिंक तुम्हाला महाराष्ट्राच्या निकालाची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तर बघा, तुमचा निकाल कसा पाहायचा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. या ठिकाणी पहा, ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे. ही जाहिरात मित्रांनो आलेली होती. महाराष्ट्रामध्ये जर जागा बघितल्या, टोटल मित्रांनो या ठिकाणी जवळपास 87 प्लस मित्रांनो 3083 अशा वॅकन्सी होत्या. ही जाहिरात आलेली होती. पहा, पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, ग्रामीण डाकसेवक या पदांसाठी. तर बघा, महाराष्ट्राची ही लिस्ट लागलेली आहे. कशी पाहिजे तुम्हाला, ही जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावरती यायचे तुम्हाला indiapost.gds.online.gov.in ही लिंक आहे. बघा, इथं आल्यानंतर खाली पाहू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स. पहिली लिस्ट लागली आहे मित्रांनो या ठिकाणी. अजून याच्या जवळपास 6 ते 7 लिस्ट लागणार आहेत. टेन्शन घेऊ नका. तर बघा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं वरती जायचं आहे. बघा, एवढ्या स्टेटचे आतापर्यंत निकाल लागले, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचाही निकाल लागलेला आहे. तुमचं सिलेक्शन झालंय का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लिस्ट पाहिल्यानंतर बघा, लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर लिस्ट ओपन होईल लगेच. तर पाहू शकता, GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1 आहे मित्रांनो ही. ठीक आहे. याच्या अजून 7 ते 8 6 ते 7 लिस्ट लागतील. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं नाही तर टेन्शन घेऊ नका, पुढं तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. बघा, दिस शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शुड गेट देअर डॉक्युमेंट व्हेरीफाईड थ्रू द डिव्हिजन हेड मेन्शन अगेन्स्ट देअर नेम्स. इथं पहा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विथ लिहिलेलं आहे. ह्या डिव्हिजनला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे मित्रांनो. बिफोर 3 सप्टेंबर 2024. तर बघा, 3 सप्टेंबर 2024 पूर्वी यांना पहिल्या लिस्टमधील विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. आता मग बघा, याच्यामध्ये ज्यांचं डॉक्युमेंट क्लिअर नाही आहेत, ज्यांनी फेक मार्क टाकलेले होते, असेच मार्क टाकून दिले होते नाव येण्यासाठी, तर ते सर्व आता या ठिकाणी काय होतील, रिजेक्ट होतील. आणि मग पुढच्या वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना पुढं संधी भेटेल. मग याची दुसरी लिस्ट लागेल, तिसरी लिस्ट लागेल, 4थी 5वी 6वी अशा लिस्ट लागत राहतील मित्रांनो. ठीक आहे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शुड रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन अलॉंग विथ ओरिजिनल्स अँड 2 सेट्स ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑल ऑफ द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. काय डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे तुम्हाला जाहिराती ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. जाहिरातीची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्वांनी पाहून घ्या. याच्यामध्ये दिलेलं आहे पहा सर्व. ठीक आहे. तर ही लिस्ट लागलेली आहे मित्रांनो. 3 सप्टेंबर पूर्वी तुमचं नाव असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. तुम्हाला सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही झालं तरीही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुमचं नाव आहे म्हणून या ठिकाणी घाबरू नका. पुढचे अजून 6 ते 7 लिस्ट लागतील मित्रांनो. पुढे अजून लिस्ट लागत राहणार. याच्यामध्ये बघू शकता 100 मार्कवरती देखील सिलेक्शन आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता. आता याच्यामध्ये कसं दिलंय पहा, त्यांनी डिव्हिजन दिले, ऑफिसचं नाव दिलंय, पोस्ट नेम दिलेलं आहे, पोस्टाचं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी फक्त रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. यावेळेस त्यांनी याच्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव नाही दिलेलं मित्रांनो. आणि त्यांचे किती मार्क्स त्यांना भेटलेले ते दिलेले आहेत. 100 पैकी 100 मार्क्सवरती देखील सिलेक्शन आहे. जर मित्रांनो अशा पद्धतीने सिलेक्शन असेल तर बघू शकता तुम्ही, पहिल्या लिस्टमध्ये खूप मोठं कॉम्पिटिशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. 90च्या वरती सर्व सिलेक्शन आहे. कुठेतरी बघा, PWD मध्ये तुम्हाला 88 वरती सिलेक्शन पाहायला भेटेल. त्याच्यानंतर पूर्ण पहिल्या लिस्टमध्ये खूप हाय कट ऑफ जातं मित्रांनो. पहिल्या लिस्टचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. एवढे मार्क्स पाहून सर्वजण म्हणतील की आमचं सिलेक्शन होणार की नाही. काही जणांना मित्रांनो या ठिकाणी 90च्या आसपास देखील मार्क्स असतात, 89 असतात, काही जणांना या ठिकाणी 91 मार्क्स असतात. त्यांचं झालेलं नसेल तर याच्यामध्ये पूर्ण 94 93 92 असेच सिलेक्शन आहेत. 100 पर्यंत सिलेक्शन आहे. या ठिकाणी बघा, अजून एक 100चं या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. बघू शकता या ठिकाणी 100चा अजून एक आहे. या ठिकाणी 3 अजून एक 100चा आहे. 4 5 बघू शकता, 6 7 8 100 पैकी 100 मार्क आहेत. 9 अशा पद्धतीने खूप सारे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी 100 पैकी 100 मार्क्स या ठिकाणी असणारे कॅन्डिडेट इथं पाहायला भेटतील. 98 वरती देखील आहेत काय जण. तर याच्यामध्ये 88 पर्यंत जे कट ऑफ गेलेले फक्त PWD मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. नाही ते बाकी प्रत्येक कॅटेगरीला 100 95 93 94 याच्यावरती सिलेक्शन तुम्हाला पाहायला भेटेल. आता मग याच्यामध्ये किती, पहिल्या लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट घेतलेले त्यांनी, सर्वच्या सर्व कॅन्डिडेट बघू शकता या ठिकाणी. जेवढे फॉर्म आले त्यापैकी 3166 सर्वच्या सर्व कॅन्डिडेट घेतलेले आहेत. तर बघा, आजच या ठिकाणी ही लिस्ट लागलेली मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी. सर्वच्या सर्व कॅन्डिडेट 3166 कॅन्डिडेट आहेत. तर ह्या 3661 कॅन्डिडेट मधून मायनस केले जातील मित्रांनो. रिजेक्ट काही केले जातील ज्यांचं डॉक्युमेंट व्यवस्थित नाही, कुणाला जॉईन करायचं नाहीये, फक्त नंबर लागतोय की नाही ते पाहण्यासाठी फॉर्म भरतात. कारण की 10वी मध्ये एवढे चांगले मार्क्स असणारे 100 पैकी 100 मार्क्स असणारे विद्यार्थी इथे येऊ शकत नाहीत. चांगल्या ठिकाणी ते या ठिकाणी पुढचं शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी जॉब
करू इच्छित असतात तसे विद्यार्थी जॉईन करत नाहीत. मग वेटिंगमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना आता संधी पुढच्या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. पुढं आता तुमचं हळूहळू कट ऑफ जे आहे याचं कमी कमी होत जाईल. तर ही पहिली लिस्ट लागलेली आहे मित्रांनो. सेकंड थर्ड लिस्ट लागतील जशा तसं तुम्हाला पटकन अपडेट दिलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.